नमस्कार. दिवस आताशी उगून यायला लागल्यावर अजून उगवलं नाही आणि मी करायला लागले आता स्वयंपाक. मटकी भिजत घातली होती रात्री. आता मला मटकी रोवून देते ते, म्हणजे खडं ते राहिलं तर खाली राहत्यात. शेळ्या ओरडायला लागले ते ठेवायला लागले की मका ठेवायला ओरडायला लागले त्यांच्या मुलाला. मालकीन काय बघा ना. चला आता मटकी रोज येते तोपर्यंत मी कणिक मळून घेते आधी, म्हणजे कणिक भिजेल चांगली भाजी होईपर्यंत. बाल्या पण लवकर उठलाय आज आणि बाल्यानं आता माझ्यासोबत आंघोळ केली. बाला शाळेत जायचंय. गन पावडर केली नाही बाई तो. बर देते बॉक्स. गन पावडर करा आधी. 4 बर 4 देते. आता किचन काटा धुवून घेते आधी सगळा स्वच्छ आणि नंतर मग सुरुवात करू स्वयंपाकाला. किचन काटा गॅस सगळंच धुवून घेते आधी. धुवून झाली आणि गॅसवर दूध तापायला ठेवले एका बाजूला आणि एका बाजूला भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवले. आधी पातळ भाजी टाकते आणि नंतर मग उसळ करते मटकीची. बटाट्याची आमटी शिजते इथं आणि मटकीची उसळ झाली करून. मिठाची केली उसळ. आता करायच्या चपात्या. शाळेत चालला का? डब्बा टोपण घे. ओरडता जाते ती. नीट बघ बाळा. काय भरतं शाळेत? काय तू काय खातो? जेवण झाली सकाळची आणि आता भांडे झाले ते बाहेर घासायला. आता घर साफ करून घेते सगळी. जरा उशीर झाला भांडी आणि जेवणाला, कारण काल आपण 2 दिवस झालं खाल्लं गहू आणलं होतं रानातनं. ते तसाच पडला होता अंगणामध्ये. ते आज थोडा थोडा करून पाट्यानी भरून स्लॅब करून नेऊन टाकलाय. आता नंतर परत ते कणग्यात भरायचा. चला आता घरापासून भांडे घासून घेते मी. दुपारच्या 3 वाजल्या त्या आणि आता आलोय आपण माळावर. खरबूजच्या मध्ये असं कुठं कुठं गवत आले आणि बोहदावर पण आले ते काढायला. सकाळपासून काय कुठं रानात गेलोच नाही आम्ही, कारण घरचे काम उरकस्तवर आणि गहूवर नेऊन ठेवस्तवर भरपूर ऊन झालतं. आणि आता आलोय. आता सुरुवात केली गवत काढायला. बोहदामध्ये पण आहे आणि बोहदावर पण आहे. बोहदावरचं खोडून घ्यायचं आहे. त्या खुरप्या नाही घ्यायचं, ती वेल उपटत्याला मागचा निर्मळ घेऊ की करून काढी काढी गोळा करू घ्यायचं गुरांना. हे काय गोळा केलं की मी पण. चला आता करू सुरुवात आता काढायला. आपण जास्त दाट पण नाही, कुठेतरी आहे. आणि जिथं पाणी गळय ते दिसतंय समोर डामकं. जिथं पाणी गळय तिथं दाट आलंय चांगलं. तिघींची एक पात लागली. 3 बहुत झालं आणि लगेच पात्याला गवत गोळा करायचे. त्यामुळे मी आली आता मागं. हे चिमट गवत टाकले कुठं कुठं, ते गोळा करून लगेच न्यायचे, म्हणजे परत दिवस माता गोंधळ उठत नाही. गवत गोळा केलेला असला येतं लगेच गटर बांधून जायला येतं. येत नाही गवत नेते आता मी गोळा करून. हे असं कुठं कुठंच दाट गवत आहे, नाहीतर बाकी सगळं आपलं खरबस स्वच्छ आहे.
कारण आपण खरबुजाच्या बोळातलं गवत सगळं चिमुटलं होतं, पण हे कुठं कुठं ड्रिपर एखादं गळत असल्यामुळं दाट आले आणि सगळं रान स्वच्छ आणि एवढंच कुठं कुठं असल्यामुळे जरा खरबूज घाण दिसते, त्याच्यामुळं काढून घ्यायला लागलो आपण. चला गवत गोळा करून नेते आता, म्हणजे परत दुसरी पात धरायला येते. तर दिवस मावळायला लागलाय, 6 वाजले त्या आणि आमच्या 3 पाती लागले त्या. तिकडनं इथपर्यंत आलं खुरपत. आता इकडं निम्मच राहिले. तिघींच्या 3 म्हणजे 9 पाती लागले त्या. आणि नेहमीप्रमाणेच आत्याची पात लागली. येतं का आडव मग फोडून आडव येतं इथं. पातीला आडव येतं काय म्हणलं. किती हातभर आहे हितपर्यंत आहे. चला आता एवढं थोडं राहिले खुरपून. दुसऱ्या पातीचं काही गवत गोळा केलं नाही, तेवढं गवत गोळा करून ह्या दोन्ही पातीचं जायचं आपल्याला घरी. उशिरा येऊन पण चांगलं खुरपून झालं आपलं. 3 पाती लागली आणि गवत पण भरपूर निघले. हा गोळा करायचं. हां एकच पात गोळा केली. होय होय. चला एवढं खुरपून घेऊ आता आणि गवत गोळा करू. साडे 6 वाजल्या आणि खुरपायचं झालं आपलं. आता धरलेली पात लागली. आता ही गवत गोळा करून घेऊ. गवताचं एक गठुडं बांधले. आता आत्या दुसरं गठुडं बांधायला लागले. त्या आत्या उरका बांधा लवकर, तहान लागलेले. होय आहो, पाणी आणायला पाहिजे आपण, तसं चालू आले गवत घेऊन आता घरी. आणि आम्ही यायच्या आधीच मामाने सगळी गुरं पाणी दावून बांधले ते दावणीला. आता गवत टाकते सगळ्या गुरांना. काय झालं आलंय वे माहिती आहे की. मग आलेलं मी आताच गेलते 3 वाजता. होय आता आम्ही दोघे जण करायला लागलो स्वयंपाक. चपात्या करायच्या त्या, भाकरी पण केल्या 2-4. आणि आता चपात्या, कारण काहींना चपात्या आवडते त्या, काहींना आवडत नाही त्या. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार करावं लागतं. त्यामुळे आधी भाकरी केल्या त्या. आम्हाला शनिवार सोडायचं आहे. आणि नंतर परत चपात्या आणि वांग्याची सुकी भाजी केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात अशा छानशा ब्लॉगसोबत.